त्यांचं दुखणं आपण पाहत होता, आज दात बसले तुमच्या समोर, त्यांनी खाऊन पण पाहिलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय आहे तुमचं सर? खरं सांगायचं तर पहिल्यांदा जेव्हा यांनी सांगितलं की 3 दिवसात दात बसतात, मी म्हटलं अगं शक्य नाही, की मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हटलं ते सांगतील तुला ट्रीटमेंट चालू करतील, पण महिनाभर कसेही लागेल. तिने मला तुमचा यूट्यूबचा व्हिडिओ पाठवला. मी तो व्हिडिओ पूर्ण नाही पाहिला. तिला म्हटलं बघ, म्हटलं असे व्हिडिओ करणारे आहेत ना, बेसिकली त्यांची स्ट्रॅटेजी असते म्हटलं. ती एकदा ट्रीटमेंट स्टार्ट झाली का मग तू अडकलीस म्हटलं, आणि महिनाभर तुला अनुभव आहे ज्यांनी ट्रीटमेंट केली, ट्रान्सप्लांट केलं, इम्प्लांट केलं बेसिकली, तर त्यांचं तू पाहिलेलं आहे की 1 महिन्याच्या आत कोणाचीच ट्रीटमेंट झाली नाही. तुझी 3 दिवसात कशी होणार आहे? आणि तरी तुझी इच्छा आहे तर जाऊन बघ म्हटलं. पण जेव्हा ती इकडे आली, इकडचं वातावरण तिने जे डिस्क्राईब केलं ना मला घरी करायला, की मला वाटलंच नाही, की मग ती सांगत होती की मला वाटलंच नाही मी हॉस्पिटलला गेली, क्लिनिकला गेली, मला असं वाटलं की मी आपल्या दुसऱ्या घरात जाऊन आली आहे. आणि तिकडचं वातावरण एवढं फ्रेंडली आहे, म्हणजे डॉक्टर असे डॉक्टरसारखे वागत नाही, किंवा तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे फुल कम्फर्टेबल करून मला त्यांनी हे केलं. आणि कशी ट्रीटमेंट होणार आहे, काय होणार आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर मग मला जेव्हा मी रिलॅक्स झाले, मी कम्फर्ट झोनमध्ये गेले, त्याच्यानंतर मग आपण ट्रीटमेंट त्यांनी स्टार्ट केली. पहिल्या दिवशी जेव्हा ती आली तेव्हा तिने मला घरी आल्यावर सांगितलं, तिला बोलता येत नव्हतं, पण तरी तिने सांगितलं की माझं ठीक आहे म्हणे, मी बसून होते, पण ते डॉक्टर 5 तास उभे होते म्हणे. म्हणजे ते असं नाही की तेव्हा ते एका बाजूला मला घेत होते, माझी ट्रीटमेंट करत होते, आणि दुसऱ्या बाजूला दुसरा पेशंट होते. जोपर्यंत मी त्यांच्या अंडर होते तोपर्यंत त्यांनी दुसरा पेशंट घेतलाच नाही. तर मग याच्यावरून कळतं की इथं ट्रीटमेंट जी होते ना ती काळजीपूर्वक घेतली जाते, आणि जे कमिटमेंट केले त्या विथिन कमिटमेंटमध्येच झाली.